तर राम राम सर्वांना. सकाळचे 9:30 वाजले. शेजारी आलाय डबल पेरायला ट्रॅक्टर, दुबार पेरणी. आज आपल्याला पण पेरायचं. शेजारी तर आलाय, त्यांचं पण फेल गेलं. म्हणजे त्या दिवशी ज्यांनी सोयाबीन पेरल्या त्यांच्या टोटल फेल गेल्या सगळ्यांच्यात. कारण की पेरले लगेच अर्धा एक तासात एवढा पाणी झालं तर झालं. नंतर जास्त ऊन पडला आणि एवढी झाडाशी खपली आली त्याच्यामुळं उतरणं अवघड झालं त्या बियाला. नाही तर आधीच चांगले आहे आपल्या, ते 2 वावरच फेल गेली. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. डिझेल वगैरे घेऊन येऊ. तर मित्रांनो, पहिले आपल्या दुकानावर जाऊ. सोयाबीनचं बी आहे ते थोडं ते घेऊ. काका गेलेत बी घेऊन. इथलं थोडंच नेलं, एक 20-1 किलो. कारण की थोडं म्हणजे मिक्स होतं थोडं. आपण आता मोहला चाललोय. मोहल आहे गॅरंटेड बी आहे, फुले दुर्वा, तर ते घेऊन येऊ. डिझेल पण घेऊन येऊ आता. त्यांना पण घेऊ जोडीला. हा इकडचे रस्ते पाहू शकते. बरे पाऊस होईल. मोकार कुत्रे. चाललोय बी घेऊन आता. साडे 11 वाजले आणि मी आता दुकानावर आपल्या. कारण की पप्पा गेले थोडे बाहेर आणि काकांनी तिकडं पेरणी स्टार्ट केली. असं पावसा पाण्याचं लवकरात लवकर आवरून घ्यायचंय. कारण तर मित्रांनो, इथं चालू आहे मोजणी. पेट्रोल पंप, इथं पेट्रोल पंप करायचा असे काही विषय चाललाय, त्याच्यामुळे मोजणी करायला आले. तर चला, पप्पा आलेत, आपण जाऊ आता घरी. पेरून झालं का नाही पाहू. तर मित्रांनो, या जागेवर पेट्रोल पंप राहिलं म्हणजे मंजूर नाही झाला. मोजणी चालू आहे. पाहू काय करीत ते. गावातल्या सोसायटी राहते त्यांचं आहे ते. त्यांनी जागेची मागणी केली, मग मोजणी चालू आहे. पंप बिंप मागतील आता. मंजूर झालं तर डायरेक्ट तिकडं पंप आपल्या रस्त्याला तिथं. चला मित्रांनो, जाऊ. मायात वांगी काय अजून लावली नाही, रोप आणून ठेवली. वावर झालंय, एकाला केली सुरुवात दिसतंय. शकते मित्रांनो, काहीच उतरेल नाही का. त्याच्यावरती आहे पाना, खपलीच किती मोठी आली. त्याच्यामुळं काहीच उतरलं नाही. आता हे डबल, ते पण डबल पेरलं त्या बाजूचं. चला तिकडे जाऊन दाखवत तुम्हाला. 4-5-6 हजाराचं बी आणि असं समजा 500-600चं डिझेल तरी जाऊ द्या बा. मग बी किती महाग होती मित्रांनो, पाहू शकते. आता पाईप घेऊन चाललो घरी. आपल्या शेजारी पण सकाळी पेरलंय. दुबार चालू आहे काकांचं काम. पाईप याच्यासाठी आणला आपल्याला भरायची मकाला पाणी. शेजारच्यांनी पण भरली, लावायचं काम चालू आहे. चला आता जाऊ घरी आपण. पहिले इकडं आपल्या मनीचा जेण्याचा आराम चाललाय. काका आले, झालंय पेरून. मित्रांनो, आता थोड्या वेळ आपण तारक मेहता पाहू. जेठालालने बबीताजीसाठी चॉकलेट वगैरे आणले. चॉको मोको पडायले. तर 3:30 वाजले आणि पाईप जोडायचं काम चालू केलंय आपण. मकाला पाणी भरायचे. शेवटच्या आंब्यापर्यंत पाईप जोडायचे. तिथून पाटाने असं पाणी जाईल त्या वावरात. एक तुकडा कमी पडला ते शोधू राहिले झाडावर. हे काय बागाची पाईप आहे का?
पहिले आपल्याकडे बाग होता त्याची बारीक पैप 1 2 ची 1 ची ड्रिपची झालं. झालं साजरे काहीतरी. आता हे पाणी असं या पाटाने इथून टर्न मारून वावरात पाणी आलेलं आहे. चाललंय पाणी असं काहीसा जुगाड करेल आपण. काका पण आलेत. शेतकरी आता इथं चालू आहे वांगे लावायचं काम. काका तुम्ही शेतकरी का बरं झाले? आवड होती. वांगे लावायची होत आली इकडे लाईट पण गेली. झटका मारला वाटतं. झटका लाईट का चालले आता परत केली मोटर चालू आणि तिकडं पाईप दिलाय काढून. याला पाणी येईल म्हणजे वांगे भरून झाले का मग परत तिकडं देऊ लावून. झालेत वांगे भरून. पाय वगैरे धुवून घेऊ. तर मित्रांनो 5:30 वाजले आणि ऊन पडलंय. आम्हाला 2 महिने एवढा उन्हाचा म्हणजे ऊन पडलं एवढा आनंद व्हायचा 2 महिन्यांपासून. पण मग आता असं वाटतंय कधी पाऊस येईल. कारण की पिकांना गरज आहे. दुसरं काही नाही, पिकांना गरज आहे. आणि आपण बसलो होतो रील बिल अपलोड करीत. पिकअपची झाली, ट्रॅक्टरची राहिली तर ट्रॅक्टरची करून घेऊ. तर मित्रांनो 6 वाजले. काकांचं तिकडं चालू आहे पाणी भरायचं काम. इकडं आपण मस्तपैकी गवत वगैरे तोडून तुकडे वगैरे करून त्यांच्या जागी टाकून दिलेत. काय रे म्हणे. चला आपण आता काकांकडे जाऊ. इकडे चालू आहे पॉवर ट्रॅक युरो 47 50 HP रोटरवर चालू आहे. झालं का नाही? चालू आहे पाणी काकांचं. पाणी फुटलंय काय झालंय काय चाललंय जिरू राहिलं. पाटले वारी त्याच्यामुळे. तर मित्रांनो आलोय घरी. काका तिकडे मोटरच बंद करायला गेले होते तेवढ्यात लाईट गेली. तर असंच काय होतं आजचा आपला दिवस. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. पर्यंत जय जवान जय किसान.